नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच उद्देश की तुमचं MBBS BDS करिता ज्याची तुम्ही वाट पाहत होते चॉईस फिलिंगची, ती आता सुरू झालेली आहे। चॉईस फिलिंग करण्याच्या पूर्वी काही मला महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सर्वांना द्यायच्या आहे। तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मागच्या वर्षीचे कट ऑफ्स SML वाईज पाठवलेले आहे। स्टेट SML वाईज जो तुमचा पहिला अनुक्रमांक आहे तो, आणि कॅटेगरी वाईज SML वाईज ते पण पाठवलं आहे। सीट मॅट्रिक्स पण पाठवलं आहे, यासाठी की तुम्ही कोणतं कॉलेज बसतं कोणतं नाही बसत, नसेल बसत तरी तुम्ही त्याला हायर साईडला वर घेऊ शकतो आपण, आणि जे बसते त्याला आपण जे नाही लागत त्याच्या खाली घेऊ शकतो, काही अडचण नाही। बघा, असं एक गैरसमज आहे तुम्हा सर्वांना की चॉईस फिलिंगमध्ये जे न लागणारे कॉलेज, जे लागणारे कॉलेज टाकले तर लगेच लागतं, हे असं चुकीचा गैरसमज आहे। आपला जो सिक्वेन्स आहे हा टॉप टू बॉटमच असायला पाहिजे, परंतु बरेचसे विद्यार्थी आपल्या सोयीनुसार ठरवतात, जास्त दूर पाठवायला तयार नसतात। बरेचसे मुलं हॉस्टेल अटॅच आहेत का, अवेलेबल आहेत का GMCला किंवा प्रायव्हेटला, फीस बघून ठरवतात। तर तुम्हाला सर्व गोष्टीचा विचार करून तुमची चॉईस फिलिंग डिसाईड करायची आहे। तुम्हाला कोणत्या कॉलेजला हॉस्टेल अवेलेबल आहे नाही आहे, कोणत्या कॉलेजला किती फीज आहेत, हॉस्टेलची मेसची कॉशन मनी किती आहे प्रायव्हेट कॉलेजला, अशा सर्व डिटेल्स गोष्टी आमच्याकडनं तुम्हाला मिळेल। त्याबद्दल बिंदास राहा। तुम्हाला ज्या मुलांना शक्य आहे त्यांनी इथे यावं फिजिकली। इथे आल्यानंतर पहिले मी तुम्हाला गाईड करणार की तुमच्या SMLनुसार काय काय पॉसिबिलिटी आहे, तुम्ही कसा भरायला पाहिजे, प्लॅन B काय तयार असायला पाहिजे। त्यानंतर आतमध्ये तुम्हाला जे आमचे कर्मचारी आहे ते फॉर्म भरून देतील। पूर्ण गायडन्स करूनच तुमचा एक एक विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरणार आहे काळजीपूर्वक। ज्या मुलांचे SML बसत नाही आहे आणि थोडाफार फरक असेल तर SML हे अप अँड डाऊन होत राहतात। याचं कारण म्हणजे बरेचसे विद्यार्थी ड्रॉप घेतात, बरेचसे विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजसुद्धा घेत नाही। माझ्याकडे असे दरवर्षी असतात 5-6 मुलं, MBBS प्रायव्हेट घेत नाही। बरेचसे मुलं डीम कॉलेज सजेस्ट करतात, जसं सिम्बॉसिस वगैरे आहे। काही काही पालक पुण्या मुंबईचे बाहेर न पाठवता मुलांना तिथं डीममध्ये करून घेतात। तर यामुळे SML अप अँड डाऊन होतो। त्यामुळे जरी बसत नसेल, थोडाफार डिफरंट असेल, तरी तुम्ही चॉईस फिलिंग करायला पाहिजे। त्यानंतर स्टे वॅकंट हा सर्वात लकी राऊंड असतो। या राऊंडपर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर तीनही राऊंडमध्ये तुम्हाला कोणतेही अलॉटमेंट नसावं, तरच तुम्ही चौथ्या राऊंडला जाऊ शकता। आणि चौथ्या राऊंडला कट ऑफ यासाठी कमी येतो की बरेचसे मुलं थर्ड राऊंडपर्यंत आपलं सेटलमेंट कुठे ना कुठे करून घेतात, त्यामुळे तेच उरतात ज्यांना दुसरा ऑप्शन नव्हता, त्यामुळे कट ऑफ कमी येतो। परंतु प्रवेश प्रक्रियेमध्ये खालचं वर वरचं खाली सेटिंग फिटिंग कोणीही मायकालाल करू शकत नाही, आणि काही काही एजंट मिसगाईड करतात पालकांना। फक्त मिसगाईड होईल, दिशाभूल होईल, पैसे जातील आणि शेवटी पश्चातापच होईल। हे माझे शब्द तुम्हाला त्यावेळेस लक्षात येईल। काही काही लोकांना असं वाटते की हे कॉलेज वर घेतल्याने लागते, असं काहीही नाही। तुमच्या SML नंबरनुसार तुमचं अलॉटमेंट होतं। CT सेल अलॉटमेंट कसं करते सांगू तुम्हाला। बघा, तुमचा SML नंबर 1 ये पहिले, तुम्ही भरलेल्या कॉलेजमध्ये कुठे जागा खाली आहे ते अलॉट होईल तुम्हाला। SML नंबर 2 ये दुसऱ्यांना, तुम्ही भरलेल्या ऑप्शनमध्ये कुठे जागा खाली आहे, पहिल्या नंबरवर असेल तर तिथे जागा मिळेल, दुसऱ्या खाली असेल दुसऱ्यावर मिळेल, तिसऱ्यावर खाली असेल तिसऱ्यावर मिळेल। तुमच्या कॅटेगरीची शीट कुठे रिझर्व आहे, बॅलन्स आहे, त्यानुसार तुम्हाला अलॉटमेंट होत असते। त्यामुळे पहिल्या नंबरवर डाऊन कॉलेज मिळालं टाकलं म्हणजे मिळून जाते, हे शुद्ध आणि शुद्ध गैरसमज आहे। हे एजंट सांगतो अशी गोष्टी, ठीक आहे। काउन्सिलर एकच सांगेल तुम्हाला, जे काही प्रवेश प्रक्रिया ट्रान्सपरंट आहे, बाय मेरिट आहे, तुमच्या SML नंबरनुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे सत्य आहे। आता एवढंच आहे की STचा SML खाली येतो, कारण STची मुलं वर नसतात म्हणून तो SML खाली येतो। जागा जास्त जिथं नसेल अवेलेबल कॅन्डिडेट तर SML खालीच येणार आहे ना, त्यामुळे शक्य आहे त्या पालकांनी यावं, ज्यांना शक्य नाही त्यांनी फोनवर सांगावं। चॉईस फिलिंगच्या वेळेस आपण बोलण्याप्रमाणे उर्वरित पूर्ण फी घेतो आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण फी भरावं लागेल। त्यानंतर तुमचं अलॉटमेंट येईल, अलॉटमेंट आल्यानंतर तुम्हाला आम्ही लिस्ट पाठवू। तुमचं ज्यांचं पूर्ण सिलेक्शन झालं, जॉईनिंगच्या डेटही पाठवला आहे, तुम्हाला शेड्यूलही पाठवला आहे, त्यावेळेस तुम्ही शक्य होत असेल तर या, आम्ही तुमचं सत्कार करू पुष्पगुच्छ देऊन।
त्याचा व्हिडिओज बनवू, फोटोज टाकू ग्रुपला, नवीन माहिती पुस्तिकेला. ज्यांना शक्य नसेल त्यांनी सेकंड थर्ड राऊंडला येऊ शकता फोटो सेशनसाठी, काही अडचण नाही. तुमचं सिलेक्शन लेटर, तुमचं मेडिकल फिटनेस, तुमचा फॉर्म सर्व इथून तुम्हाला मिळेल. ज्या मुलांना येणं शक्य नाही तुम्हाला आम्ही कुरिअरच्या माध्यमातून किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पाठवू लगेच, जेणेकरून 2 दिवसात तुमच्याकडे पोहोचेल. आणखी काही प्रश्न असेल तर मला तुम्ही सांगा. जे पालक येऊ शकत नाही ते मला सकाळी 9 ते 10:30 आणि सायंकाळी 8 ते 9:30 या दरम्यान कॉल करू शकतात. आणि जे फिजिकली येणार आहे मी 2 दिवस इथे आहे अवेलेबल. आज उद्या सकाळी 9-10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अवेलेबल आहे, तुम्ही येऊ शकता. एवढंच थांबतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.